नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा विषय वेगळा आहे. आजच्या परिस्थितीशी संबंधितच आपल्याला बोलायचं आहे. पण मुख्य गोष्ट अशी आहे की आपल्याला माहिती आहे की मुंबईमधनं परप्रांतीय मोठ्या प्रमाणावरती बाहेर गेलेले आहेत. जे मराठी माणसं बाहेरच्या प्रांतामध्ये होती, बाहेरच्या देशामध्ये होती, त्यापैकी ज्यांना परत यायचं होतं ती काही प्रमाणात इथे येऊ लागलेली आहे. हळूहळू आता लॉकडाऊन नंतरचा काळ जो आपण म्हणतो की पुन्हा एकदा अर्थव्यवस्था, पुन्हा एकदा त्याचं चक्र कसं गतिमान करायचं या दृष्टिकोनात पावलं पडत आहे. आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात केलेली आहे. आणि त्याचवेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे यापुढचं नियोजन करायचं याच्या संबंधीचा आराखडा तयार केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची चर्चा झाली. मुख्यमंत्री पंतप्रधानांशी सुद्धा संपर्क साधून आहे. आणि आपले राजकीय पक्षभेद जे असतील ते बाजूला ठेवून आता लोकांच्या जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत त्यांना भेटण्याची आवश्यकता आहे. राजकीय मतभेद असतात, प्रत्येकाच्या भूमिका असतात, पण शेवटी असंख्य लोकांची जीवन आता अतिशय संकटात सापडलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे कशा अर्थाने मी म्हणतोय की CMI ही जी एक अर्थ संशोधन संस्था आहे, भारतामधलीच नाही तर जगामध्ये जी एक नामवंत संस्था म्हणून मानली जाते. त्या संस्थेचे प्रमुख जे होते काही वर्षांपूर्वी, अनेक वर्षांपूर्वी, DT लकडावाला हे भारतातील एक नामांकित असे अर्थतज्ञ होते ज्यांना मी भेटलेलो आहे. त्या संस्थेचे प्रमुख महेश व्यास यांनी जी एक मुलाखत दिलेली आहे, यांनी जो डेटा पब्लिश केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलंय की आज भारतामध्ये जी बेरोजगारांची संख्या आहे, म्हणजे विशेषतः कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्था झाल्यामुळे, कोरोनामुळे ज्यांचा रोजगार बुडाला आहे, जे व्यवसाय उद्योग पूर्णपणे बंद पडलेले आहेत, त्यामुळे भारतामध्ये जवळपास 25-27% लोक आता हे बेरोजगार आहेत. ही अत्यंत चिंताजनक अशी अवस्था आहे. आपल्याला माहिती आहे की 2017-18 मध्ये याच संस्थेने जो सर्व्हे केला होता त्यानुसार भारतामध्ये 6.1% म्हणजे 45 वर्षातली सगळ्यात जास्त बेरोजगारी ही निर्माण झाली होती. आणि जेव्हा गेल्या वर्षी निवडणुका तोंडावर होत्या त्यावेळी तर ही बेरोजगारी 9% असल्याचं आणखीन काही अहवालामधून पुढे झालेलं. त्यावेळी निवडणुका तोंडावर असल्यामुळे अर्थातच सरकारने, म्हणजे केंद्र सरकारने ही आकडेवारी नाकारली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही बेरोजगारी जी मोजता त्यामध्ये तुम्ही हे लक्षात घेत नाही की कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधले अकाउंट्स, म्हणजे त्यामध्ये जे सहभागी झालेले आहेत कर्मचारी, त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्याचवेळी रिक्षा, टॅक्सी यासारखे व्यवसाय, म्हणजे त्यासाठी जे लोन मागतात अशांच्या संख्येमध्ये भर पडलेली आहे. असं बरंच काही सांगण्यात येतं. परंतु निवडणुका झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे स्वीकारलं की नक्कीच बेरोजगारी वाढलेली आहे. निवडणुका जेव्हा तोंडावरती होत्या, निवडणुकांचा प्रचार सुरू होता, तेव्हा मात्र त्यांनी ही आकडेवारी स्वीकारलेली नव्हती. आता आपल्याला रोजगाराचं चित्र मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो, बेरोजगारीचं चित्र डोळ्यासमोर ठेवतो. पण तुम्ही म्हणाल की या व्हिडिओचं जे तुम्ही शीर्षक ठेवलेले, हेडिंग ठेवले की भैया ऑल इज वेल, हा काय प्रकार आहे? तर मी तुम्हाला सांगतो मी हे का ठेवलेले नाव. तर हा चित्रपट आपण बघितला असेल. या चित्रपटामध्ये राजकुमार हिराणीचा चित्रपट, मुन्नाभाई MBBS, लगेरो, मुन्नाभाई यासारखे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट चित्रपट बनवले, त्या राजकुमार हिराणीचा हा चित्रपट. आणि या चित्रपटामध्ये काय दाखवलेलं आहे की तरुण आहेत, तरुणांच्या समस्या दाखवल्या आहेत, विशेषतः शिक्षण क्षेत्रातल्या समस्या दाखवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये रांचो, म्हणजे आमिर खानने जे कॅरेक्टर निभावलेलं आहे, तो रांचो जो आहे
किंवा रॅन्चो म्हणू आपण त्याला, तो कसा आहे, तो भन्नाट आहे. संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये जी चाकोरी आहे, जे पठडीबद्ध शिक्षण पद्धतीचा त्याला तिटकारा आहे आणि तो स्वतः प्रयोग करतो वेगवेगळ्या प्रकारचे. आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचं जीवन पद्धती तो पुढे स्वीकारतो. शिक्षण घेत असताना तो कसं वागतो आणि शिक्षण संपल्यानंतर तो किती सृजनशील होतो, कशा प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करतो हे आपल्याला माहिती आहे. जे वांगचुंग नावाचे जे प्रत्यक्षामधले लडाखमध्ये ज्यांनी शिक्षणातले मोठे प्रयोग केले आणि इनोव्हेशनचे प्रयोग केले, शिक्षणातले प्रयोग केले जे प्रत्यक्षातले आहेत, त्यापासून हे कॅरेक्टर घेतलेलं आहे. त्या वांगचुंग यांची परवाच एका चॅनलवर मुलाखत सुद्धा झाली आणि ते चाकोरीबद्ध शिक्षण ज्याचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध नाही, व्यवहाराशी संबंध नाही, ज्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये एखादा माणूस तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडतो, तो त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही त्या क्षेत्राला. त्यामध्ये मूल्यवर्धन जे करायला लागते, एखाद्या उद्योगामध्ये एखादा माणूस नोकरी लागला किंवा स्वतः उद्योगधंदा केला तर त्याची क्षमता नसते. माणसं शिक्षण घेऊन बाहेर पडतायत पण त्यांच्या क्षमता किंवा कौशल्य खूप कमी आहे. म्हणून उद्योग क्षेत्रामधले लोक सांगतात की जे कॉलेजमधनं बाहेर पडतात, मग BCom असतील, BE असतील, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं असतं, ते प्रत्यक्षामध्ये त्यांना परत ट्रेनिंग द्यायला लागतं. ही अवस्था भारतातल्या शिक्षण पद्धतीची आहे. तर वांगचुंग जे आहे ते वेगळ्या प्रकारचं काम करतायत लडाखमध्ये. आणि या सिनेमातलं एक गाणं जे आहे त्या गाण्यात काय म्हटलंय बघा, की गाणं अतिशय उत्कृष्ट आहे. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल कि भैया ऑल इज वेल. मुर्गी का जाने अंडा का क्या होगा, मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी तो तवे पे फ्राई होगा, कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा, होठ घुमा सिटी बजा के बोल के भैया ऑल इज वेल. आता भारतामधल्या असंख्य तरुणांना आज हे माहिती नाही की आपलं फ्युचर काय, आपलं भविष्य काय आहे, आपण कशा प्रकारे जीवनामध्ये यशस्वी होऊ किंवा अयशस्वी होऊ, अशी सगळी अवस्था आज आहे. त्यामध्ये कोरोनामध्ये काय झालं आहे की पूर्णपणे लॉकडाऊनमुळे सर्व सेवा क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, सगळ्या क्षेत्रांवरती परिणाम झाला आहे आणि त्यामुळे बेकारी झालेली आहे. आजच्या जर तुम्ही बातम्या वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की हे पुन्हा एकदा इकॉनॉमी पुन्हा चालू करायची असेल तर कामगार लागतील. मग बांधकाम क्षेत्रातले लोक म्हणतायत की औरंगाबाद असतील, नाशिक असतील, पुण्यामधले उद्योजक म्हणतायत की आम्ही कारखाने सुरू केले तरी आमच्याकडे आत्ता मजूर नाही. त्यावरती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काय सांगितलं की हे मजूर आहेत, त्यांचं सामान इथे आहेत, अनेकांच्या खोल्या इथे आहेत, त्या काही खोल्या त्यांनी विकल्या नाहीत किंवा सरेंडर केल्या नाहीत, त्यांचं सामान इथे आहे, त्यामुळे ते परत येणार. ते इथल्या उद्योजकांना आश्वस्त करू बघतायत की ते परत येणार आहे. हे त्यांना का सांगायला लागत आहे, याचं कारण असं की अजूनही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले की हे जे गेले असतील ते जाऊ देत, ते गेल्यानंतर जे जॉब्स तयार होतील ते आपल्या मराठी मुलांना मिळतील. पण सर्व प्रकारची कामं आणि ताबडतोब जर संधी निर्माण झाल्या ती करण्याची क्षमता आणि तेवढ्या संख्येत मराठी तरुण आहेत का हे बघायला लागेल. आणि मगाशी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेखही केला होता की अनेक मराठी तरुण हे कुशल आहेत, समंजस आहेत, सुशिक्षित आहेत, पण त्यापैकी काही तरुणांचा कल जो आहे तो टेबल जॉब्स आहे. त्यांना कष्टाची कामं करायची नाही आहेत. काही जणांना एका विशिष्ट तासांच्या पलीकडे काम करायचं नाही, अशा सुद्धा तक्रारी आहेत. तेव्हा या तक्रारी असतील तर आपल्याबद्दलच्या या तक्रारी काय आहे, काय आहे हे विचारात घेऊन मराठी तरुणांना सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा करायला. पण
या सगळ्या प्रश्नाचा वेध घेण्यापूर्वी आपण हे बघू की आजची अवस्था काय. माझ्याकडे काही आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये असं लक्षात येते की भारतामध्ये 77% लोक असं आहेत की ज्यांना कायम स्वरूपाची नोकरी नाही आहे. ही किती गंभीर अवस्था आहे बघा. कायम स्वरूपाची नोकरी नाही आहे त्यांना. हातावर पोट बहुसंख्य लोकांचं आहे. 67% कुटुंब भारतामध्ये अशी आहेत की ज्यांचं उत्पन्न 10,000 पेक्षा कमी आहे. आता 2013-14ची आकडेवारी अशी होती की त्यावेळी 3.5% लोक भारतामध्ये बेकार होते. 2015-16 मध्ये त्यामध्ये 3.7% इथपर्यंत वाढ झाली. आणि त्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी सरकार आलं, हे मी सांगतोय ते काँग्रेस आणि भाजप असं करत नाही. मोदीजींनी आश्वासन दिलं होतं आपल्याला की दरवर्षी 1 कोटी लोकांना रोजगार देऊन. प्रत्यक्षात तसं ते देणं त्यांना जमलं नाही. आणि सरकारची आकडेवारी काय आहे? सरकारची आकडेवारी अशी असते, त्याची डेफिनेशन की 30 दिवस जरी सलग काम तुम्हाला मिळालं तरी सरकार असं म्हणतं की हा नियुक्त कर्मचारी सरकारच्या व्याख्येनुसार, म्हणजे त्याला काम आहे. फक्त 30 दिवस जरी मिळालं तरी, म्हणजे आपण लक्षात घ्या की 30 दिवसानंतर त्याला काढून टाकलं किंवा 2 महिन्यानंतर काढून टाकलं, बाकीचे दिवस तो काय करत असेल. ही जर संख्या विचारात घेतली तर किती समस्या गंभीर आहे आपल्या लक्षात. भारतामध्ये दरवर्षी साधारणतः 1,60,000 तरुण तरुणी हे शिकून सवरून बाहेर पडतात. बघा प्रमाण टेन्स, म्हणजे इतक्या लोकांना दरवर्षी आपल्याला नोकऱ्या द्यायला लागतील. 5 वर्षामध्ये ही आकडेवारी किती होते बघा. दुसरी गोष्ट म्हणजे नोटाबंदी जेव्हा झाली तेव्हा CMIने सांगितलं होतं की 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 15 लाख लोकांच्या नोकऱ्या त्यावेळी गेल्या. त्यानंतर GST जेव्हा आला तेव्हा खूप कॉम्प्लिकेशन झाली, गुंतागुंत झाली. छोटे छोटे व्यापारी असतील, उद्योगधंदे असतील, त्यांना GSTचं तंत्र समजत नव्हतं. प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कारण उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही बेरोजगारी कुठे आहे. भारतात सर्वत्र बेरोजगारी आहे, पण जास्त कुठे आहे तर जास्त आहेत ती बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, ओडिशामध्ये, झारखंडमध्ये. इथे बेकारी जास्त आहे. आणि आता बघा उदाहरणार्थ योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की आम्ही एक आता कमिशन नेमतो आहे आणि जे बाहेरच्या राज्यामधून आलेले आहेत ते सगळे, त्यांना सुरक्षा कवच आम्ही काही देणार आहोत, म्हणजे त्यांची सगळी नोंद होईल, त्यांना नोकऱ्या मिळण्याची आम्ही व्यवस्था करू वगैरे वगैरे. चांगली गोष्ट आहे. एखादा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असो, काँग्रेसचा असो, तृणमूल काँग्रेसचा असो, तो चांगली गोष्ट करत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे कमिशन निर्माण झाल्यानंतर तिथे रोजगार कुठे तयार होणार. तर रोजगार तयार होण्यासाठी एक तर सरकारी क्षेत्रात त्यांना रोजगार मिळवून द्यायला लागेल, नाहीतर खाजगी क्षेत्रामध्ये. सरकार उद्योगधंदे सुरू करणार आहे का उत्तर प्रदेशमध्ये? खाजगी उद्योगधंदे म्हणजे आपण बघितलं तर उत्तर प्रदेश हे शेतीप्रधान राज्य आहे. त्या ठिकाणी उद्योगधंदे, बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, तिथे मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदेच नाही आहेत. का नाही आहेत ते उद्योगधंदे? याचं कारण उद्योगधंद्यांसाठी जे एक वर्क कल्चर लागतं, सुशिक्षित तरुण म्हणजे उच्च शिक्षित तरुणांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर संख्या लागते. तिथे इंजिनियर्स लागतात, आर्किटेक्ट्स लागतात, तंत्रज्ञ लागतात, सॉफ्टवेअर इंजिनियर्स लागतात, बायोटेक्नॉलॉजीमधले लोक लागतात, कॉमर्स ग्रॅज्युएट्स लागतात. ती संख्या तिथे कमी आहे. शिवाय शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था ही स्थिती बिहार असेल, उत्तर प्रदेश आहे, तिथे गंभीर आहे. सरंजामशाही असलेला असा संपूर्ण समाज आहे. अशी अवस्था असल्यामुळे तिथे बागायती शेतीचंही मोठं प्रमाण आहे, पण ज्या ठिकाणी शेतीचे तुकडे छोटे छोटे आहेत आणि जिथे शेती किफायतशीर नाही, बाकी कुठलाही उद्योग व्यवसाय नाही, त्यामुळे लोक तिथून महाराष्ट्रामध्ये येतात,
बिहारमध्ये येतात, पंजाबमध्ये लुधियानासारख्या ठिकाणी जातात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं त्यांना चक्र बदलायचं असेल तर तिथे उद्योग व्यवसाय आणावे लागतात. ही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता असं आहे की अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काय म्हटलं आहे की भारतामध्ये जे इंजिनियर्स तयार होतात त्यापैकी 60 ते 65% नोकऱ्याच नाही आहेत, त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत. आणि त्यांचंही मत असं आहे की नोकरी मिळावी अशा क्षमतेचे हे इंजिनियर्स तयार होत नाही. मग ते मेकॅनिकल इंजिनियर्स असतील, सिव्हिल इंजिनियर्स असतील, बाकी शाखांचे इंजिनियर्स असतील, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतील, इलेक्ट्रॉनिक्सचे असतील, त्यांची क्षमता तशा प्रकारची नाही. ही एक आपण गोष्ट समजून घेतली. दुसरी गोष्ट अशी की भारतामध्ये कामगार सहभागिता म्हणजे लेबर पार्टिसिपेशन, अर्थव्यवस्थेमध्ये लेबर पार्टिसिपेशनचा दर किती होता आधी? तो 64% होता. आता हा दर 50% आला आहे. याचा अर्थ असा की इतक्या टक्के लोकांना कामच नाही आहे. म्हणजे ज्यांना काहीतरी काम करायची इच्छा आहे पण काम त्यांना मिळत नाही आहे. ही संख्या ही आकडेवारी सुद्धा आपण लक्षात घेतली. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवाल म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन ही सरकारची एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेने सुद्धा बेरोजगारी असेल, लेबर पार्टिसिपेशन असेल, देशाची ग्रोथ असेल, या सगळ्या संबंधी आकडेवारी जी सांगितली होती गेल्या वर्षी, ती आकडेवारी मोदी सरकारने नाकारली. कारण त्या आकडेवारीतून असं दिसत होतं की देशाचा GDP वाढत नाही आहे, देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोक शिकून सवरून बाहेर येतात पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, बेरोजगारी वेगवेगळ्या क्षेत्रातली बेरोजगारी वाढती आहे. आता हे सगळं मान्य करायचं म्हणजे हे आपलं अपयश मान्य केल्यासारखं होतं. म्हणून त्यांनी फेटाळून लावला तो एक प्रकारे अहवाल. काहीतरी कारण सांगून तो अहवाल जो आहे तो पूर्ण अहवाल नाही आहे वगैरे वगैरे काहीतरी सांगून कच्चा अहवाल आहे, प्राथमिक अहवाल आहे वगैरे वगैरे सांगण्यात आलं. मग त्या संस्थेमधले 2 जणांनी राजीनामा देऊन टाकले. भारतातलं जे स्टॅटिस्टिक्स आहे ते स्टॅटिस्टिक्स हे सदोष आहे, त्या त्रुटी आहेत. त्या पहिल्यांदी जी आकडेवारी अर्थव्यवस्थेसंबंधीची असते ती आकडेवारी संशयास्पद आहे. त्या आकडेवारीचं राजकीयकरण झालेलं आहे. आणि म्हणून जर आपण आकडेवारी म्हणजे समस्या काय आहे हीच आपल्याला नीट समजावून घ्यायची नसेल आणि ती जर समस्या जर तीव्र आहे असं लोकांना पुढे गेलं तर ते आपल्याला मान्य करायचं नसेल तर आपण समस्या कशी सोडू शकतो. म्हणून समस्या मान्य करायला शिकलं पाहिजे पहिल्यांदा. आणि ही समस्या आपण मान्य केली नाही तर आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकणार नाही, हे आपण लक्षात घेऊ. आता अझीम प्रेमजी फाउंडेशन आणि त्यांच्या संस्था आहेत त्या बऱ्याच प्रकारचं संशोधन करत असतात, अतिशय महत्त्वाचं संशोधन. त्यांनी काय म्हटलं होतं की GDP मध्ये म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये जी वाढ होते आपल्या त्यामध्ये 10% वाढ झाली तो रोजगारात आपल्या 1% वाढ होती. म्हणजे आज आपला GDP लक्षात घ्या, GDP आपला 5%च्याही खाली आलेला आहे. आणि लॉकडाऊन आणि कोरोनामुळे GDP मध्ये वाढच होणार नाही, उलट उणे वाढ होणार आहे असा अंदाज आहे काही जणांचा. IMFने म्हटले की 1-1.5-2% काहीतरी वाढ होणार आहे. पण तो सुद्धा इनिशियल अंदाज तोही आता खाली खाली येणार. तसं जर झालं तर रोजगारात कशी काय वाढ होईल. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की GDP मध्ये आपल्याला सातत्याने 10% वाढ केली तर 1% वाढ रोजगारामध्ये होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थॉमस पिकेटी नावाचा जगविख्यात अर्थतज्ञ आहे ज्यांनी एक पुस्तक मध्यंतरी खूप मोठा संशोधन करून लिहिलं आणि त्याच्यामध्ये जगामध्ये विषमता कशी वाढते हे त्यांनी सांगितलं. त्यांनी भारताच्या संदर्भामध्ये जे संशोधन केलं त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याकडे जे आहे ते जेव्हा इन्कम टॅक्स म्हणजे आयकर लागू झाला त्याला खूप वर्ष झाली, कित्येक वर्ष झाली, म्हणजे काही दशकं झाली. आयकर कायदा लागू झाल्यापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून तेव्हाची जी विषमता, आर्थिक विषमता जी नव्हती
ती विषमता आज आपल्याकडे निर्माण झाली, आर्थिक विषमता. हे लक्षात घेतलं पाहिजे की ती गंभीर समस्या आहे. आणि आज एवढी मोठी जर बेकारी निर्माण झाली असेल तर तुम्ही म्हणाल की ही समस्या तुम्ही सांगताय. हो, मला समस्या सांगायलाच पाहिजे. मग अनेक जण असं म्हणतात की काय तुम्ही सांगताय बाबा, सगळं गरिबी आहे, विषमता आहे, बेकारी आहे, आम्ही अनेक वर्ष ऐकत आलो, काय नवीन सांगताय तुम्ही, त्याच्यातनं मार्ग सांगा ना तुम्ही. पण पहिल्यांदा हे लक्षात घ्या की समस्येचं स्वरूप काय आहे, तेव्हा समस्या जाणून घेतलीच पाहिजे. अशी जी शेरेबाजी करतात ना कुत्सितपणे, काय सांगताय तुम्ही नवीन, तुम्ही सारखं मोदी सरकारला नावं ठेवता. मी मोदी सरकारला नावं ठेवत नाही. फक्त मी आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकार, कोणकोणती वेगवेगळी सरकार असताना सुद्धा वेळोवेळी ही टीका केलेली आहे. हे लक्षात घ्या. आपण कुठल्याही प्रकारे पक्षपात न करता मी बोलत असतो. आणि जे सरकार असतं त्या सरकारबद्दल तर बोलायलाच लागेल. मी महाविकास आघाडी सरकारने सुद्धा काय करायला पाहिजे, त्याच्यात काय त्रुटी आहेत कारभारामध्ये, हेही सांगितलेलं आहे मी महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल. आता भारतामध्ये बघा, तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये 6,000 रुपये किमान वेतन मिळवणाऱ्यांची संख्या मोठी. 6,000 जेमतेम मिळतं अनेकांना. आणि 6,000मधला एक 65-70% भाग हा जीवनावश्यक वस्तू जे असतात, म्हणजे साधं डाळ तांदूळ असेल, भाज्या असतील, दूध असेल, शटी षण्मासी कधी अंड कोणी खात असेल, बसचा प्रवास असेल, रेल्वेचा प्रवास असेल, याच्यावरती 60% भाग, 65% भाग खर्च होतो. हा माणूस शिक्षणावरती आणि आरोग्यावरती कसा खर्च करू शकेल हे लक्षात घेतलं पाहिजे. समस्या काय ते लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी की 2-1 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये एक मोर्चा निघाला होता. अनेक कामगार संघटना त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की रोजगाराचा हक्क हा प्रमुख जीवनाधिकार आहे. हा हक्क मानला गेला पाहिजे. घटनात्मक अधिकार आहेच आपला, पण हा हक्क आता मानलाच पाहिजे. तो प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. हा कायदा करा आणि तो अंमलात आणा. म्हणून त्यांनी असं सुचवलं होतं की भगतसिंग रोजगार हमी कायदा हा आपण आता काढा. हा नवीन एक कायदा सुरू करा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण देशाला तो लागू करा. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या देशामध्ये जे डावे पक्ष आहेत, ज्या डाव्या संघटना आहेत, तुम्ही त्यांना कितीही नावं ठेवा, ते लोकांच्या बेसिक मूलभूत समस्यांची चर्चा करत असतात. तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं आंदोलन कोणी केलं होतं? कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा निघाला होता. किंवा प्रतिभा शिंदे असतील, त्यांनी उत्तर महाराष्ट्रातनं नंदुरबार वगैरे म्हणून मोठा मोर्चा आदिवासींचा इथे मोर्चा आणला होता. मग तो वन हक्क जमिनीविषयीचा कायदा असेल किंवा मेधा पाटकर कशा प्रकारची आंदोलनं करत असतात, किंवा डाव्या संघटनांनी दिल्लीमध्ये कशा प्रकारचा मोर्चा काढला होता, शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता, दक्षिणेमधल्या संघटनांनी एक मोर्चा काढला होता. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की समस्या अतिशय भीषण आहे. आणि आपल्याकडची रोजगाराची जी लवचिकता आहे, रोजगाराची लवचिकता म्हणजे कशी की इतकी इन्व्हेस्टमेंट केली, इतकी गुंतवणूक आणली आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा जो रोजगार आहे, फार मोठी गुंतवणूक करायला लागते आज. त्यामुळे आज आता लक्षात घेतलं पाहिजे आपण की हे परप्रांतीय स्थलांतरित मजूर येतील जातील, मराठी तरुणांना काम मिळावं, जास्तीत जास्त मराठी तरुणांना उद्योगधंदे सुद्धा त्यांना सुरू करता येईल, हे सगळं ठीक आहे. पण आता याच्यावरती उपाय काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर देशात बेकारी निर्माण झाली असेल तर त्याचा परिणाम काय होतो की गुन्हेगारीमध्ये त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावरती अनेक ठिकाणी घटना अशा घडत आहेत की कोणाची दुकानं फोडायची, कोणाची गोडाऊन्स फोडायची, घर फोड्यांचे प्रकार वाढत चाललेले आहेत. रस्त्यावरनं सुद्धा कोणा पर्सेस हिसकावून घेणं, अशा प्रकारच्या चोऱ्या माऱ्या वाढत चाललेल्या आहेत. आणि ही गुन्हेगारी वाढू द्यायची नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे नियोजन होतं ते सगळं दिल्लीवरनं जे नियोजन होतं, मग स्किल डेव्हलपमेंट असेल. स्किल डेव्हलपमेंटचा मोठा कार्यक्रम मोदीजींनी लॉन्च केलेला होता. चांगली गोष्ट होती.
त्याच्या अगोदर मला आठवते की डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री झाले पहिल्यांदा, तेव्हा सुद्धा त्यांनी लोकांना स्किल डेव्हलपमेंट लोकांचं व्हावं म्हणून त्यांनी योजना जाहीर केली होती आणि UPAच्या सरकारच्या काळामध्ये स्वतः योजना जाहीर झाली. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या प्रमाणामध्ये झालं नाही. ज्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही. स्किल डेव्हलपमेंटमध्ये च्या नावाखाली महाराष्ट्रात सुद्धा अनुदान हडप करण्याचे सुद्धा तक्रारी झाल्या. मी मागचं सरकार असताना आपल्याला माहिती असे प्रकार झालेले होते. पण कौशल्य विकासावरती फार मोठ्या प्रमाणावरती आता जोर द्यावा लागेल. त्यासाठी खाजगी संस्थांचं सहकार्य घ्यावं लागेल, सरकारी संस्थांचं सहकार्य घ्यावं लागेल. हे महत्त्वाची गोष्ट आहे, स्किल डेव्हलपमेंट. आणि हे स्किल डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग कसं असायला लागेल तर केंद्रात बसून राज्यात बसून नाही, जिल्हा स्तरावरती हे प्लॅनिंग करायला लागेल की अमुक जिल्ह्यामध्ये कोणती स्किल्स आवश्यक आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारचे जॉब्स मिळू शकतील, अशा प्रकारे प्लॅनिंग व्हायला पाहिजे आणि तसं कौशल्याचं प्रशिक्षण लोकांना द्यावं लागेल. आज या प्रकारचं प्लॅनिंग होत नाहीये. महाराष्ट्राच्या सारख्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारची यंत्रणा आहे, पण ती अतिशय बथ्थड स्वरूपाने बथ्थडपणा आलेला आहे त्याच्यामध्ये. ते लोकांना प्रोजेक्ट रिपोर्ट्स देतात, तुम्हाला अमुक व्यवसाय सुरू करायचा असेल तो, पण त्याच्यामध्ये ग्राउंड रिॲलिटीचं भान नसतं. एक साचेबद्धपणा असतं. अनेक ते प्रोजेक्ट कॉस्ट जी असते ती आउटडेटेड झाली असते. अनेक डेटा सगळा जुना झालेला असतो. मग एखादा प्रकल्प तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्यासाठी कोणती मशिनरी लागते, गुंतवणूक किती लागतं, खेळतं भांडवल किती लागेल, ब्रेक इव्हन पॉईंट केव्हा येईल, हे सगळं जे आहे, जी सगळी आकडेवारी असते, जे सगळे सर्वेज असतात ते सगळे जुनाट झालेले असतात. त्यामुळे ही जिल्हा उद्योग केंद्रांची जी मशिनरी आपली आहे ती चांगली तयार करायला लागेल. जिल्ह्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग करायला लागेल. कोणकोणते नवीन उद्योग आहेत याचं प्लॅनिंग करायला लागेल. आता मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आता आपण गेल्या 5-7 वर्षामध्ये कोणकोणते उद्योगधंदे आपण बघतो आपण की ओला आणि उबेर सुरू झालेली, फ्लिपकार्टसारखी कंपनी आहे, ॲमेझॉनसारखी कंपनी आहे, स्विगीसारखी कंपनी आहे, बिग बास्केट आहे, या सगळ्या कंपन्या बघतो आपण. झोमॅटोसारखी कंपनी आहे. या कंपन्या मोठ्या प्रमाणावरती उदयास आलेल्या आहेत. स्टार्टअप कंपन्या आलेल्या आहेत. परंतु त्याचवेळी ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचवेळी आपण लक्षात घ्या की स्टार्टअप कंपन्यांचा जो सक्सेस रेट आहे तो झपाट्याने कमी होत चाललेला आहे. म्हणजे स्टँडअप आपण म्हणतो, पण त्यांची अवस्था काय, ती अवस्था कशामुळे आली हे आपण लक्षात घेतलं. तर आता होम डिलिव्हरी असेल, लॉजिस्टिक्स म्हणतो आपण, लॉजिस्टिक्समध्ये किंवा वेअर हाऊसिंगमध्ये, रिटेलिंगमध्ये, एज्युकेशनमध्ये, टुरिझममध्ये, हेल्थकेअरमध्ये मोठ्या प्रमाणावरती जॉब्स तयार होणार आहेत. आणि हे जॉब्स कसे आपल्याला मिळतील याचा विचार करून तशा प्रकारचं सरकारला प्लॅनिंग करावं लागेल. ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सरकारचं धोरण, केंद्र सरकारचं असेल, राज्य सरकारचं असं काय झाले आहे की आपण याला द्या सबसिडी, विजेला द्या, खतांना द्या, नुसत्या सबसिड्या वाटून आपण खुश करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते सबसिड्या वाटून खुश करण्याच्या या धोरणामुळे काय झाले की शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी ज्या प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता होती प्राथमिक सेवा सुविधांवर, मी आता जिल्हा रुग्णालय तुम्ही घ्या, प्राथमिक आरोग्य केंद्र बघा, त्यांची अवस्था पण काय, तिथे साधन सामुग्री नाही, औषधं नाही आहेत. शाळांची अवस्था काय बघा तुम्ही, केवळ मराठी नाही कुठल्याही शाळांची अवस्था काय आपल्याकडे. त्यामध्ये आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. आता शाळा कॉलेजमधनं बाहेर पडून अनेक जण 11वी झाल्यानंतर शाळेच्या बाहेर पडत कॉलेजमध्ये जातच नाही, अशी मोठी संख्या आहे. उच्च शिक्षणाची काय अवस्था आपली, तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे. आणि केवळ गुंतवणूक म्हणजे नुसते पैसे टाकायचे नाही, त्या गुंतवणुकीचे रिझल्ट्स काय येतात. मी आता प्रथम ही संस्था जे सर्व्हेस करते त्याचा निष्कर्ष काय असतात की 7वी 8वीतल्या मुलांना धड वाचता येत नाही, 2री 3री ते गुणाकार भागाकार साधे जमत नाहीत, त्यांना आकडेमोड जमत नाही,
एक क्वालिटी ऑफ एज्युकेशन याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट हा भाग मी तुम्हाला सांगितला. मी तुम्हाला इथे उदाहरण सांगतो की सुपर 30 नावाचा जो सिनेमा ऋतिक रोशनचा आलेला एक सिनेमा, त्यामध्ये काय आहे की तो जो ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. तो विज्ञानात संशोधक हा मुलांमध्ये जाऊन काम करून त्यांची गुणवत्ता कशी वाढेल, त्यांची रिसर्चची कॅपॅबिलिटी कशी वाढेल, संशोधन त्यांचं कसं सुधारेल, त्यांच्या क्षमता आणि कौशल्य कसं वाढेल, यासाठी तो अगदी ज्याला आपण म्हणतो शोषित वंचितांमध्ये जाऊन काम करतो आणि त्याच्यामधनं तो संपूर्ण गुणवत्तेची बाग फुलवतो. अशा प्रकारचं ज्याला म्हणतो की इनोव्हेटर्सची आपल्याला गरज आहे. इनोव्हेटर्समध्ये काम करण्याची गरज आहे. त्यामध्ये गुंतवणूक करण्याची, माणसांची गुंतवणूक झाली पाहिजे. चांगल्या चांगल्या लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता आज अशी गोष्ट झालेली आहे की एकीकडे आपण म्हणतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा मशीन लर्निंग एक्सपर्ट्स असतील किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, असे जे हाय स्किल्स ज्याला हाय स्किल्स लागतात किंवा उच्च शिक्षण लागतं त्याचे जॉब्स आहेत. तिथे चांगली माणसं मिळत नाहीत एकीकडे. आणि दुसरीकडे काय झाले की लो स्किलची जॉब्स आहेत त्यामध्ये जॉब्स आहेत, पण ते जॉब्स असूनही जॉब्स करण्याची तयारी असणारी माणसं नाही. मी एकीकडे आपण हे स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे की जिथे टॅलेंट लागतं चांगलं, त्यासाठी त्या टॅलेंटची माणसं कमी आहेत. आणि दुसरीकडे जिथे आपण म्हणतो की म्हणजे आपण साधं आता आपण बघू असं की आरोग्य सेवक जे असतात, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारी वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात, ती काम करायला लोक तयार नसतात. किंवा बाहेर जाऊन ज्याला साधा ते कुरिअर सर्व्हिस घ्या तुम्ही, कुरिअर सर्व्हिसमध्ये सुद्धा काम करण्यासाठी मुलं हवी येतात, आजही हवी आहेत मुलं. किंवा अगदी तुम्ही बिग बास्केट सारख्या कंपन्यांमध्ये तिथे माणसं मला वाटतं हवी आहेत. अशा अनेक कंपन्या असतील. ती काम उन्हातान्हात जाऊन बाहेर जायचं, थोडंसं कष्टाचं काम करायचं, ती काम करण्याची तयारी असलेली माणसंही कमी आहेत. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे आता की प्रॉब्लेम्स आहेत. मी काय सांगितलं आत्तापर्यंत की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनामुळे तर खूपच वाढली आहे. व्यवसाय उद्योग कमी झालेत. सुभाष देसाई म्हणतात की अनेक उद्योग सुरू झालेत आणि काही लाख लोकांना परत इथे रोजगार मिळालेला आहे. तो रोजगार वाढेल. सरकार प्रयत्न करते, महाराष्ट्रातला असेल, केंद्रातला असेल, प्रयत्न करत असतील. पण हे प्रयत्न खूप वाढण्याची गरज आहे, कारण समस्या अतिशय बिकट आहे. समस्या अशी बिकट आहे की बेरोजगारी वाढली तर गुन्हेगारी वाढेल. आणि दुसरीकडे असं आहे की आपलं शिक्षण जे आहे संपूर्ण शिक्षणाची सिस्टीम जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे व्यवसाय उद्योग करण्यासाठी जी पात्रता आवश्यकता आहे ती कुशल माणसं आता इथे निर्माण होत नाही शाळा कॉलेजमध्ये. ते शिक्षण अपुरं वाचतं. जे व्यवसाय उद्योग आपल्याकडे आता आत्ता आणि भविष्यात तयार होणार आहेत ते कोणते आहेत, त्यासाठी कौशल्य कुठली आहेत, त्याचं प्लॅनिंग नीट होत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये माणसं कमी आहेत. हे आपल्याकडच्या लोकांना मंजूर नाही. मी काय म्हणताय, नाही सार्वजनिक क्षेत्र कमी केलं पाहिजे, सरकारचा हस्तक्षेप नको. आज सरकारचा वाढता हस्तक्षेप असायला पाहिजे अशी मागणी केली जाते. 2008 सालच्या मंदीमध्ये सुद्धा काय म्हटलं जात होतं, त्याच्या अगोदर म्हटलं जात होतं की सरकारने व्यवसाय उद्योग करणं, कुठेही हस्तक्षेप करणं हे आम्हाला मान्य नाही. पण 2008 मध्ये लेहमन ब्रदर्स ही संस्था कोसळली, अनेक कंपन्या बुडायला लागल्या. तेव्हा अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावरती या संस्थांना, विमा असतील, कंपन्या असतील, बँका असतील, बाकी छोट्या छोट्या वित्तीय कंपन्या असतील, त्यांना आधार दिला, त्यांना मदत केली, लोकांना बेरोजगाराचे भत्ते दिले, लोकांना व्यवसाय उद्योगांसाठी अनुदानं दिली. हे सरकारने केलं ना त्यावेळी.
म्हणजे सरकारला हे जर करायचं असेल, आता आत्ता सुद्धा डॉक्टर्स आणि नर्सेस कमी आहेत, वैद्यकीय खात्यामध्ये म्हणजे कर्मचारीच कमी आहेत, अनेक पदं भरलेली नाहीत. मग ही पदं भरायची नाहीत का? अशा संकटाच्या काळामध्ये आपत्ती निवारण असेल, हॉस्पिटल्स असतील, स्वच्छताच्या गोष्टी असतील, या कामांसाठी सरकारी कर्मचारी लागणार आहेत ना. म्हणून सरकारमध्ये जी रिक्त पदं आहेत ती किमान भरली गेली पाहिजे, तिथे रोजगार तुम्ही तयार केला पाहिजे. आणि हा जास्तीत जास्त रोजगार तिथे गेल्या कित्येक वर्षामध्ये म्हणजे तुम्ही रिझर्व्ह बँक असेल, बँका असतील किंवा सरकारी क्षेत्रातली वेगवेगळी खाती असतील की जिथे रोजगार जिथे पदं भरण्याची आवश्यकता आहे तिथे तुम्ही रोजगार निर्माण करा ना, तिथे नोकऱ्या द्या तुम्ही. म्हणजे अशा संकटाच्या काळामध्ये कामं करायला माणसं तर लागतील ना तुम्हाला. त्यामुळे सार्वजनिक सेवांचा दर्जा का कमी झालेला आहे, का टीका होतीये, का लोकांचा आक्रोश वाढलेला आहे? कर्मचारी नाहीत ना तिथे, ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती ताण पडलेले आहेत. सगळे सरकारी कर्मचारी काही काम करत नाही असं नाहीये. एकीकडे आपण असंही म्हणतो की पांढरपेशेचे कर्मचारी आहेत, म्हणजे जे सरकारी नोकर पेशातले कर्मचारी काही असतील भाऊ, काही कामं करत नसतील, शेतकऱ्यांची कामं करत नाहीत, उद्योजकांची कामं करत नाहीत, हे आहे. पण त्याच वेळी या कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढलेला, कर्मचाऱ्यांची संख्या ती पदस्थळी भरलेली गेली पाहिजे. म्हणून लक्षात घेतला पाहिजे की एकीकडे सरकारी क्षेत्र, दुसरीकडे सरकारी आणि खाजगी क्षेत्रांच्या संयुक्त भागीदारीतनं काही गोष्टी करणं, व्यवसाय असतील, उद्योग असतील, सेवा असतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खाजगी व्यवसाय उद्योगांना स्टार्टअप कंपन्या असतील किंवा छोटे मोठे व्यवसाय, विशेषतः लघु मध्यम अतिसूक्ष्म उद्योग जे असतील तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो. निर्यात ज्या गोष्टींची जास्त होऊ शकते अशा क्षेत्रांवरती भर द्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात आपण बघितलं तर टेक्स्टाईल म्हणजे वस्त्र प्रावरण हा उद्योग आहे, कपडे हा उद्योग आहे, ज्वेलरी हा उद्योग आहे, नंतर अन्न प्रक्रिया असेल, कृषी प्रक्रिया असेल, द्राक्षांपासून वाईन बनवणं असेल, अशा उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शेतीच्या आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण आता माझ्या मते महाराष्ट्रात, आपण हे देशाचं बोललो, महाराष्ट्रात काय केलं पाहिजे? महाराष्ट्रात उद्योग खातं असेल, रोजगाराचं खातं असेल, स्किल डेव्हलपमेंटचं खातं असेल, याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांना मी हे आवाहन करतो की शिक्षण खातं, उच्च शिक्षण खातं, उद्योग खातं, स्किल डेव्हलपमेंटचं खातं याला तुम्ही जास्त महत्त्व द्या. आणि यामध्ये सर्व प्रकारच्या क्रिएटिव्हिटीला, म्हणजे कुठले उद्योगधंदे आपल्याकडे सुरू होऊ शकतात, कुठल्या संशोधनाला आपण वाव दिला पाहिजे की त्या संशोधनाचा उपयोग उद्योग व्यवसायाला, एक्सपोर्ट्सला होईल, त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ते लक्ष केंद्रित करण्यासाठी मी म्हणतो की इनोव्हेटर्स, जे सृजनशील संशोधक आहेत, आर्थिक क्षेत्रातलं सुद्धा संशोधक महत्त्वाचं आहे, विज्ञान क्षेत्रातलं संशोधन महत्त्वाचं आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रातलं, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं संशोधन महत्त्वाचं आहे, त्याला तुम्ही महत्त्व द्या, त्याच्यावरती भर द्या. तुमच्या बजेट्समध्ये त्याचा विचार प्राधान्याने करा आणि याच्यावरती पूर्ण फोकस करा तुम्ही. ज्याप्रमाणे चीनने म्हणजे डेंग यांनी 1978 पासून चीनची अर्थव्यवस्था ओपन केली आणि ओपन केवळ केली नाही, केवळ नवीन भांडवल आलं नाही, तर त्यामध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार कसा तयार होईल जास्तीत जास्त हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गेले कित्येक वर्ष आपण केवळ GDPवर भर दिला. GDPवर भर देऊन चालणार नाही, कारण GDPवर भर देऊन सुद्धा रोजगार तयार होत नाही. रोजगार प्रधान उद्योगधंदे, लघुउद्योग असतील, ग्रामीण उद्योगधंदे असतील. आता तुम्हाला सांगतो मी की ग्रामीण भागामध्ये म्हणजे आता स्थलांतर म्हणजे इथून पुन्हा जे कोकणात गेले असतील, मुंबई पुण्यातनं जे परत कराड, सांगली, कोल्हापूरला गेले असतील, काही जण विदर्भात परत गेले असतील, त्यांना त्यांच्या ग्रामीण भागामध्ये घरी बसून कशा प्रकारचे ग्रामोद्योग सुरू करता येतील जे आजच्या काळातले आहेत. गांधीजींनी आपल्याला हे सांगितलेलंच होतं, विनोबांनी आपल्याला हे सांगितलं होतं. पण आजच्या काळामध्ये जे ग्रामोद्योग जे आपल्याला किंवा जे शेती आधारित उद्योग असतील किंवा शेतीशी रिलेटेड नसले, शेतीशिवाय वेगळे उद्योग जे सुरू करता येतील. म्हणजे नंदन निलकणी काय म्हणाले होते की तुम्ही 3D प्रिंटर असेल तर तुम्ही डिझाईन्स घ्या आणि ग्रामीण भागामध्ये
हायस्किल जॉब्स तयार होऊ शकतात ना, हायस्किल उद्योगधंदे सुरू होऊ शकतात ग्रामीण भागामध्ये जाऊन. ग्रामीण भागामध्ये तरुण हे करू शकतात असं नंदन निलकणींनी सांगितलं. मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा आता सांगतायत की ग्रामीण भागामधनं तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करता येतील, त्याच्यावर भर दिला पाहिजे. सगळ्याच जणांनी नोकऱ्या केल्या पाहिजे असं नाही, उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत आणि आपण व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरू करून इतरांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत असा दृष्टिकोन ठेवला. माझ्या मते ऑल इज वेल हे खरंच नाही. आज परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे की भैया ऑल इज वेल असं आपण उपरोधाने म्हणू, पण केवळ उपरोध उपहास करून टिंगलटवाळी करून विरोधकांवरती टीका करून सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सुटेल तो काहीतरी क्रिएटिव्ह आणि सकारात्मक विधायक विचार करू. आणि म्हणून मी म्हणतो की भैया ऑल इज वेल असं आपण म्हणू, पण त्यानंतर आपण रॅन्चोनी काय केलं, वांगचुकनी काय केलं, नंदन निलकणी, नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी, रतन टाटा हे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू आणि नवीन काळाला नवीन समस्याला आपण भिडू. मला असं वाटतं की तरुणांनी यापासून संशोधकांपासून मोठ्या वैज्ञानिकांपासून स्टार्टअप कंपन्या ज्यांनी सुरू केल्या, बिल गेट्स असेल अनेकांपासून प्रेरणा घेऊ आणि या प्रतिकूल काळावरती आपण मात करून दाखवू. आपण मात करू शकू यावरती माझा विश्वास आहे. आजच्या पिढीवरती आजच्या तरुण तरुणींवरती विश्वास आहे. एवढं बोलून मी आता इथेच थांबतो. नमस्कार.